मावशी मी काय म्हणते, बोल ना शेवंता, काय म्हणते? माय चला ना पटापट, हात दुखून राहिलाय माझा, एवढं मोठं वजन माझ्या एकटीच्या हातात दिलंय. मी ना जास्त जड होत आहे का बाई? दे माझ्या हातात, दे, नाही तर मग शेवंताच्या हातात देते, दे. नका ना मावशी, माझा हात अगोदर दुखायला लागलाय. जाताना मीच घेतला होता थैला, आणि मार्केटमध्ये भाजीपाला घेताना पण माझ्याच हातात होता. त्यामुळे आता माझ्याजवळ देऊ नका, मी पुढे जाऊन घेतला तर. आता नका, मला ना चलतानाच मला एवढा त्रास व्हायला लागलाय ना, नका ना मावशी प्लीज. घेवा ना सगळ्यांना जरा जरा जरा. का माझा एकटी पुरताच भाजीपाला आहे की काय? याच्यामध्ये मटण अंडे सगळं काय घेतलेलं काय? मी एकटीसाठी घेतलं की काय? सगळ्यांना जरा जरा घेवा. उग की काही करायचं मी हातात देऊन ठेवायचा सगळा पसारा. मीना दे माझ्याकडं. नका मा, राहू द्या, तुमच्या हातात ती थैली होती की, आता कुठं आईने घेतली. तुमचा हात दुखत असेल, राहू द्या, मी घेते. मग पुढे जाऊन मग दुखला तर तुम्हाला सांगते, तेव्हा घ्या तुम्ही. तुम्हाला साधी भाजीपाल्याची थैली तुम्हाला जड लागायली का ग? तुमच्या अंगातल्या ताकदी कुठं गेल्यात? तुम्हाला एवढं खाऊ पिऊ खाता पिता सगळं राहता, आराम करता घरामध्ये. तुमच्या खाल्लेलं कुठं अंगी लागतंय का? तसंच हवामध्ये निघून जाते. जरासा भाजीपाला तुम्हाला उचलणं होईना झालाय. अगं आम्ही जेव्हा जवान होतो तेव्हा आमच्या सासा आम्हाला शेतात घेऊन जात गेल्या. डोक्यावर मोळ्या आणलेल्या हाता अशा लाकडाच्या, माहिती आहे का? मोठ्याच्या मोठ्या पेंड्या डोक्यावर सासा बांधून देत गेल्या. एवढं कामं केलेले आहेत, आणि तुमच्या हातात भाजीपाला तुम्हाला जड लागायलाय. तुम्हाला एवढं कसं कळणं आलंय ग? नुसता एवढा फन 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 नागासारखा नाग आलाय, तुझ्या नाकावर राग आलाय. आणि चालता चालता म्हणायलीस की कोणी घेणं आले माझ्या हातातलं, मला एकलंच घ्यावं लागायलंय. ऐकलं सगळं मी, तू काय बोललीस आणि काय नाही ते. एवढा काय राग करायचा? का भाजीपाला तर घेतलास का? तुझ्या हातामध्ये दोन्हीकडून 2 पाण्याच्या कॅनी दिल्या नाहीत काय? नाही तर एवढं बोलायला लगे. आई तुमच्या जमान्यातलं मला काही सांगत जाऊ नका बघा. तुम्ही केला असं मग याचा अर्थ असा नाही की आम्ही बी करावं म्हणून, माहिती आहे का? जड झालं तर जड झालं, मी सांगायले जड झालं म्हणून. मला तुम्ही एवढं लेक्चर आणि एवढं भाषण देत कशाला बसल्या इथं? तुम्हाला कळायला पाहिजे ना ही गोष्टी सांगणं भाई का? तुम्ही मला सांगा बरं. बघ कांता, मला म्हणून लागलीस ना सुनायला लेकीसारखं वागवावं लागतंय. बघ काही न बोलता एवढी बोलायली बाई. मला नुसतं सांगितलं तिला मी, एवढंच तुझ्या पुढंच काय सांगितलं? काय लय वावगं सांगितलं होतं की काय? बघ कशी बोलली, आणि म्हणतीस की माय सुनाला लेकीसारखं वागवाव. कसं वागवाव लेकीसारखं सुनाला? सुनानं बी लेकीसारखं राहावं ना, तेव्हा तर वागवणं येतंय ना. जाऊ द्या ना आई, कशाला काय बोलायला तुम्ही दोघी बी, जाऊ द्या ना. घरात राहिलेच किती दूर. चला मी घेते हातातलं, दे मी ना. तुझं जे जड व्हायलंय ना ते मी घेते, मी घरापर्यंत घेते, काही काळजी करू नको. नाही मी ना आणशीला, तुम्ही दोघी काय घेऊ नका. चला गप, आता ती थैली शेवंताच्या हातात द्या. माझ्या हातात काऊन? मी तर घे ना म्हणलं होतं ना तुम्हाला, आताच म्हणलं होतं ना मावशी मी घेत नाही म्हणून. मग लगेच कशाला म्हणाले मला घे म्हणून तुम्ही? मी घेत नाही आता, घर बी लय जास्त दूर राहिलं नाही, काही नाही. माझा असा हात दुखायला, पायलाही दुखायलाय माझं चलून चलून. मी एवढं कवा चलत नाही, माझ्या घरी बी चलत नाही. ते भाजीपाला सगळं गाडीवर घेऊन येतात, मी असं जाते नाही काही नाही. मी घेत नाही. मोठ्या वहिनी घेतो म्हणे तर घेऊ देता येईल, मी घेत नाही. शांता बघितलं का बाई, लेकीमध्ये सुनामध्ये हे फरक राहत आहे. एवढं जर तू सांगितलं असतास ना की शिलाला की घे म्हणून आता घरापर्यंत, तर मग शिलानं जर असं बोललं असतं तर तेव्हा तू तुला कळलं असतं की लेकीमध्ये सुनामध्ये काय फरक राहतंय ते. आता कशी शेवंता फडाफडा बोलली, मावशी का असं ना, मावशी पण बोलली ना, कारण मावशी एका आईची जागा घेते. लक्षात ठेव, लेक राहते, सून राहते. सुनाला लेकीसारखं वागवावं लागते, मी तुला आधीच सांगितलं होतं. कांता घरी चल, मला काही बोला वाटणं झालं इथं. तुला बी काय बोला वाटणं झालं आणि कोणालाच काही बोला वाटणं झालंय. उगच आले होते काय की मी बाजार घ्यायला तुमच्यासोबत. चला आता गप घरी चला. ऑटो लागला असता, आता ऑटोची रणकी लागली असती तर ऑटोतच बसून आले असते, पण आता ते ऑटो टायमाला या साईडला भेटायला गेलते, उशीर झालाय म्हणून आता गप जाणं भाई. चला आता काही कोणाला बोलत नाही, मग बोलू तर काय बोलायचं ते. आई चला ना, चला जाऊ द्या, उशीर झालाय. असं बी लेकरं उठले असतील, रडतील, मग किरकिर करता, संध्याकाळच्या भुका लागून जातात सगळ्याला. जाऊ द्या, हा विषय इथंच क्लोज करा, काही बोलू नका या विषयावर. काही होत नाही, काही नाही. मी शिला माझ्या हातात दे, मी घेते ते, दे मला. नका ना ताई, जाऊ द्या, मी घेते. राहू द्या, आता जास्त काही दूर राहिलं नाही, काही नाही, घर मी घेते. तू काय ऐकत नाही, काही नाही. चल आता गप, मी घेतलंय, चला. स्वतःला काय समजतात, लय नाटकं चालली दोघीची.
माझ्या मावशीमध्ये माझ्या आईमध्ये भांडणं लावून द्यायला बघायला आता दोघी जणी. माझ्या मावशीला काय झालंय, घेऊ द्यायचं असतं ना, सुनाच्या जागेवर राहतात. लेखाव मी ताईची, तरी ताईला कळना झालंय. आता सांगावं म्हणलं होतं बाहेर आपल्याला फिरायला जायचंय, जावं का ट्रिप वगैरे काढावं का, पण सगळा मूडच घातला मोवा. शेवंता चल चल गप चल, काय बोलू नको, बडबडू नको, चल. लकी मला ना तुला काहीतरी बोलायचंय. पण मला काही बोलायचं नाही. का रे, काय झालं? काय केलं असं मी जे तुला मला बोलायची पण इच्छा होत नाहीये? हा बोल ना, माझ्याकडे बघ, मला बोल. राधिका, तू मला बोलली होतीस की लग्न तू फक्त माझ्याशीच करणार आहेस म्हणून. मग आता काय झालं? हा बोल. तू बोलत नाहीस माहितीये का. मी जेव्हा तुला फोन करतो ना, तर तू माझ्या फोनचा रिप्लाय पण करत नाहीस, माझ्या मेसेजचा पण रिप्लाय करत नाहीस. हां अगं असं नसतं ना. मग मला राग येणारच ना ह्या गोष्टीवरून. हां तू माझ्याशी लग्न करणार होतीस, मग तुझं जे नातं आहे, तुझं जे लग्नाचं ठराविक ठरवतायत तुझं घरचे, तर मग त्याच्यासाठी तू हो का बोललीस ते सांग आधी मला. मग मी काय करू? तू सांग ना तुझ्या घरच्यांना की मला राधिका आवडते म्हणून. तू तुझ्या घरी माझ्याबद्दल काहीतरी सांगितलंस का? तू जर सांगशील तर तेव्हाच तर मी घरी सांगेल ना. का मी सांगू, ओरडू माझ्या घरच्यांना सांगू, मम्मी पप्पा आई बाबा मला एक मुलगा आवडलाय, त्याचं नाव लकी आहे, माझं लग्न लावून द्या, असं मी सांगू? आणि तू ऐनवेळी हात उचलशील, निघून जाशील, गायब होशील, मग मी काय करायचं सांग? चल मग चल माझ्या घरी चल, तुझ्या घरी चल. मी माझ्या मम्मी पप्पांना सांगणार आहे, सगळ्यांना सांगून देणार आहे माझ्या नातेवाईकांमध्ये सुद्धा की मला राधिकासोबत लग्न करायचे आणि मी तिच्यासोबतच लग्न करणार आहे म्हणून. चल सगळ्यांना सांगणार आहे, घाबरणार बिलकुल नाही आहे. तुझं जी इच्छा आहे ना, आज ती तुझी इच्छा पूर्ण करतो. तू चल आधी माझ्यासोबत. अरे पण काय अरे? कशासाठी अरे? कशाला म्हणतेस अरे पण? अगं पण आता तुझं काही एक ऐकायचं नाहीये. तू चल आधी, मी माझ्या मम्मी पप्पाशी तुझी भेट घालून देतो आणि माझ्या बहीण भावांना सुद्धा तुला भेट घालून देतो. सगळ्यांशी बोल, तुला काय वाटतं काय नाही ते सांग आणि मी सगळं काही त्यांना समजून सांगतो. आणि होता होईपर्यंत तू पण त्यांच्याशी व्यवस्थित वाग आणि चांगलं बोल, त्यांना पण पटून जाईल. आणि काही तू असं हे समजू नको की माझे मम्मी पप्पा तुला नाकारतील म्हणून. आज ना उद्या कोणत्या तरी मुलीसोबत लग्न लावूनच देणार होते, त्यामुळे ना तुला जेव्हा बघतील ना ते उलट जास्त खुश होतील. त्यामुळे ना तू आता चल, तू जास्त टेन्शन घेऊ नको आणि मला पण देऊ नको. कारण ना राधिका, मी तुझ्याशिवाय राहू शकत नाही हे मी तुला आधीच सांगितलं होतं. आणि तुझ्या घरच्यांना सुद्धा भेट घालून दे मला, माझ्या आईवडिलांना तुझ्या घरी पाठवतो. मजाक लावला का? खाऊ आहे माझं लग्न तुझ्यासाठी? तुला काय वाटते, माझे मम्मी पप्पा माझे आई वडील जे घरचे आहेत मोठे, ते तुझ्याशी लग्न करायला लगेच होकार देतील आणि मी तुझ्यासोबत लग्न करून तुझ्या घरी येईल ना नांदायला? तुला असं वाटतं ना एवढं सगळं सोपं आहे? असं काही एक होणार नाही लकी, तुला मी सांगते, असं काही एक होणार नाही. माझे आई बाबा, माझे जे मम्मी पप्पा आहेत ना, ते कुणाचंच ऐकत नाही. ते त्यांच्या मनाने करतात, त्यांना जे योग्य वाटतं तेच करतात. मग तुझं काय म्हणणं आहे? मी आत्महत्या करू? जीव देऊ कुठे जाऊन? एखाद्या ट्रकाखाली पडू का? एखाद्या विहिरीत जाऊन उडी मारू? का पंख्याला फाशी घेऊन मरू? काय करू तू सांग मला? तुला जे योग्य वाटते ते सांग, त्यामुळे मी पटकन मरून जातो. म्हणजे तुझ्याही मागची किटकिट संपेल आणि माझ्याही मागची किटकिट संपेल ना. तू तुझ्या मनाने लग्न कर, मग तुला तुझे मम्मी पप्पा जिथे म्हणतील तिथे, नाही का? नाही रे, असं काही करू नकोस. एक काम कर, माझी मम्मी आहे ना, तिच्या बहिणीच्या इकडे गेली आहे बघ. पप्पा पण जाणार आहे, तर मी काय करते, पप्पासोबत मी पण तिकडे जाते. आणि माझी जी मावशी आहे ना, तर त्या मावशीला बोलते. मावशीच्या इथं सुना पण छान आहेत त्यांच्या, म्हणजे त्या माझ्या वहिनी पडतात. तर मी त्यांना पण सांगते सगळं काही एकदम व्यवस्थितपणे. आणि मग त्यांचा थोडासा सल्ला घेऊन सगळं मग माझ्या मम्मीच्या कानावर टाकते, नाही का? म्हणजे आपल्याला सगळं काही सोपं जाईल. आणि मग ही गोष्ट मी तुझ्यापर्यंत पोहोचवते. मग तू तुझ्या मम्मी पप्पांना घेऊन माझ्या घरी ये. तू नक्की असं करशील ना?
हो, सगळं काही मी करेल. तू काही काळजी करू नको. आणि तिकडनं मी आले की तुला फोन करते. मग तुला मी भेटायला बाहेर कुठेतरी येते किंवा मग आपण एखाद्या हॉटेलमध्ये जाऊन जेवण वगैरे करू. मग तुला मी सगळं सविस्तरपणे सांगते की काय झालं काय नाही. मी माझी मावशी काय बोलली, माझी मम्मी काय बोलली, हे सगळं तुला मी सांगते. त्यानुसार मग तू तुझ्या मम्मी पप्पांना घरी पाठव. लग्नाची म्हणजे लग्नासाठी हात मागणीसाठी माझा. आणि मग तुला जे पुढचं योग्य वाटते तू कर. कधी ठरवायचं काय नाही, काय कसं करायचं काय नाही ते सगळं तू बघ. पण मी आता काय करते, आज रात्री नाही तर मग उद्या सकाळी आम्ही पप्पासोबत मी तिकडे मावशीच्या इकडे आम्ही जातो. मग तिथं तू ना तोपर्यंत फोन वगैरे काय करू नकोस, कारण सगळेजण असतात ना, त्यांना पण 2 दिवसासाठी तर 2-3 दिवस तरी थांबणार आहे मी तिकडे. आणि सगळं समजून सांगताना पण थोडे मला भीती वाटणार आहे. त्यामुळे ना तू तेवढी काही काळजी करू नकोस. सगळं काही झालं की मी तुला एखादा स्वतःहून फोन करते आणि सांगते. 2-3 दिवसासाठी बोलतेस तू? हा, 2-3 दिवसाशिवाय तुला मी फोनवर न बोलता राहू शकतो? तुला माहिती आहे का, 1 मिनिट मी राहू शकत नाही तुझ्याशिवाय. आणि तू बोलतेस की 2-3 दिवस फोन सुद्धा करू नकोस आणि भेटायला पण येणार नाही. असं जमतं का? हा, बरं ठीक आहे, एक काम कर. मी तुला स्वतःहून मी जो 2-3 दिवसासाठी आहे ना, जोपर्यंत तिथे आहे ना, मी रोज स्वतःहून तुला 1 वेळा फोन करते. प्लीज तू स्वतःहून फोन करू नकोस, मी करते पण. हां, प्लीज प्लीज प्लीज. हां, 1 वेळा फोन? हा, 1 वेळा फोन बोलतेस तू? बिलकुल नाही. दिवसातून तुला 3 वेळा फोन करावा लागेल मला, तेव्हाच मी हो म्हणेल. ठीक आहे, ठीक आहे बाबा, ठीक आहे. करते तुला 2-3 वेळा फोन करते. 2-3 वेळा नाही, 3 वेळा. आणि त्याच्यापेक्षाही जास्त करायची इच्छा असेल तर करू शकतेस, पण 3 फोनपेक्षा कमी नाही जमणार मला. नाहीतर डायरेक्ट मी माझं सामान बांधणार आणि तुझ्या इकडे येणार, तुझ्या मावशीच्या घरी. बरं ठीक आहे, चल मग मी निघते आता, कारण पप्पा एकटे असतील ना घरी, ओरडत असतील माझ्या नावाने कुठे गेली ही म्हणून. मग चल हां, मी जाते आता. आणि जायच्या आधी तुला मी एक फोन करते उद्या. आज जर रात्री जायचं असेल तर रात्री तुला कॉल करते, आणि जर सकाळी जायचं असेल तरी तुला रात्री मेसेज टाकून ठेवते मी. हां, ठीक आहे, जा तू. मी पण जातो आता. आणि रात्री प्लीज मला एक फोन नाही तर मेसेज कर. ओके डिअर, बाय. बाय बाय. आय मिस यू. अय्यो माय, नुसती कंबर दुखायली रे देवा. अगं काय झालं ग शिला? अव माय ताई, पाठीचा कणा तुटल्यासारखाच वाढायलाय. ओ लय दुखायलंय. इतकं वजन दिलं होतं, कुठून घेतलं होतं? त्या मार्केटमधून निघलो तेव्हापासून माझ्याजवळच होता. वाकडी झालो ते वाकडीच राहिलो बघा. सरळ होता येईना झाला. तर स्वयंपाक कसा कराव? बघू बघू अशी माग होय. तिकडे तोंड करतो मी, बघतो काय झालंय ते. तर असं चोळून देते तुझ्या पाठीला. माय नका बताई, मला जागेहून हाला वाटणा झालंय. कुठे चक्कर येऊन पडते की. तुम्ही राहू द्या, मी जाते रूम मध्ये. जर असं जाऊन पडते 10-15 मिनिटं, मग येते स्वयंपाकाला. अगं तुझं तोंड तर तिकडं कर, बघू तुझी पाठ इकडे व्हाय, मी बघते काय झालंय ते. काय बताई, तुम्ही पण ऐकत नाही. थांबा जरा. अगं जराशी सरळ उभी राहा की, हात पुढं घे, मी चोळून देते तुला. अव ताई, मी तुम्हाला इतक्या वेळचं ते सांगायलो, मला सरळ होता येईना झाले. तुम्ही आपलंच लावायल्या. तुला चोळून देतो चोळून देतो. आव मला सरळ होता येईना झालाय. ते हात जरासा कमरावर ठेवलाय म्हणून बरं वाटायला, नाही तर जीवच जाईल नोवा. माय 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 माय, नका व ताई, ढकलू नका हाताला पुढं. थांब जरा, काही होत नाही. आता सरळ होण्याचा हळूहळू प्रयत्न कर, नाही तर अशीच राहशील आयुष्यभर. मग माय नाही व, मी रात्री तिकडे राहणार नाही हो माय आयुष्यभर. मग लेकरू हाय, संसार मला पुढं करायचा आहे. मला फॅमिली बनवायची चांगली मोठी धाटी. मी असून हाताखाली राहतीला, मी असूनला मी लेकीसारखं जीव लावणार. आणि एवढ्या लवकर वाकडी होऊन मरणार नाही हो बापा मी. बघ आता एकदमच झटकीला कशी बराबर झाली. आयुष्यभराचं नाव घेतलं तर दुखू लागलं का? खरंच नाटकं करू लागेल? खरं सांगा शिला. अहो माय ताई, दुखू तर खरंच लागलं,
पण मी वाकडी बी झालतो ना, तर स्टार्टिंगला जेव्हा मी बाजार ठेवू लागले का थैली, तेव्हाच असं एकदमच मला शिलक निघली बघा माझ्या कमरेमध्ये. म्हणून मग मी तशी थांबले आणि मला खरंच दुखायला एवढं दुखू ना गेलं, पण दुखू 100% लागलं बघा माझं. म्हणून मी तुम्हाला म्हणलं की ताई जाऊन पडतो 15-20 मिनिटं. असं मला ना आता किती मला तिकून सांगा, दिवस घातला त्या मार्केटमध्ये, 4-5 वाजल्यापासून त्या मार्केटमध्ये होतो. आता एवढा उशीर झाला, आता स्वयंपाक बनवा, संध्याकाळचे भांडे करा, आवराआवरी करा, मग कुठं रात्री 12-1 वाजता झोपायला, परत सकाळी उठा, सांगण झाडा, हे ते करा. कंटाळा येणार नाही का हो मला सांगा बरं ताई तुम्ही? हो ग, कंटाळा येते शिला, मी समजू शकते. मला काय येत नाही की काय? तुला येते, मला येते, कारण सगळी कामं दोघीच्याच अंगावर होतं, बाकी कोणी कामाला हात लावत नाही. हो ना ताई. मित्रांनो, मंडळी, मी तुमच्यासाठी एवढे छान व्हिडिओ बनवते, तुमचा एक लाईक मला भेटत नाही. माझे व्हिडिओ खराब असतात का? हां, घरगुती असतात आणि एक कौटुंबिक कथा दाखवलेली या स्टोरीमध्ये, कहाणीमध्ये. तर तुम्ही प्लीज बघून काहीतरी कमेंट करा आणि काही तुम्हाला जर आवडत नसेल ह्या स्टोरीमध्ये, तर ते तुम्ही मला जरा कमेंटद्वारे कळवा, मी ते नक्की सुधारेल. आणि प्लीज माझा पूर्ण व्हिडिओ वॉच करा, बघा आणि मला जरा सांगा की कुठे कमतरता आहे आणि काय वाटते.